हा स्वेद निकाला महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांचा ज्ञानेश्वरी मध्ये स्वेद निकाला किचन असं म्हणतात. कोण कोण गेले? स्वेद निकाले ज्ञानेश्वरी मा किचन म्हणतस. आता कोण कोण जायले किचन मा? ओ मना बाप आता आयुष्य तटे चालणं गे अहो माणूस वृंदावन मी जाऊन येते रे बोमाली. आता कोण कोण गेले? सगळेच गेले. म्हणजे मराठी भाषेची ताकद आहे. त्या भावाक्षराचा गाठीप्रमाणे जर नेला ना तर अभंगाची सांगड लागते. इथं प्रपंच म्हणजे दुःख आहे आणि परमार्थ म्हणजे सुख आहे. दुःखापासून परमानंदाची प्राप्तीपर्यंत पोहोचणं त्याचं नाव परमार्थ. म्हणजे प्रपंच पासून प्रवास करायचा आहे, परमार्थ मध्ये तुम्हाला आम्हाला जायचंय. बरं खरंच सांगा, खोटं अजिबात बोलायचं नाही. संसारामध्ये सुख आहे का हो? सुख नाही. तुम्ही संसार केला म्हणून मी तुम्हाला विचारतोय. मी संसार केला असता मी तुम्हाला विचारलंच नसतं. संसारामध्ये सुख नाही असं संसारी असलेले मंडळी म्हणतात. असे संसारी असलेले मंडळी म्हणतात. म्हणजे आमचा रोलच येत नाही त्याच्यामध्ये. पण खरंच सांगा, खरंच सांगा, खरंच संसारात सुख नाही ना, मग तुम्ही संसार करी का बरं? सोडी द्या दिद्या राजीनामा रे दादा. संसारामध्ये सुख नाही असं तुमचं मत मी ऐकून घेतलं. मग तरी संसार तुम्ही करतायत, तरी संसार सोडत नाही. आणि आपला संसार कसा आहे सांगू का? मधमाशा जसं चिपकतस ना तसा आपला संसार आहे. आपण संसाराला एवढं चिकटलोय की गावात कीर्तन सुद्धा जवळ येऊ द्या, गावात कीर्तन सुद्धा घरी जवळ येऊ द्या. तो महाराजाला सांगते, भाऊ आज आमच्या इथं स्वयंपाक होता महाराजांचा, एक काम कर आमचा जवळ आलाय, आम्हाला थोडं आज वेगळं राहील, एक काम करा आम्ही कीर्तनाला येऊ शकत नाही. बरं मग जवळ कीर्तनला यायला काय हरकत आहे का? नाही. जवळ आलाय ना आम्ही येऊ नाही शकत. एवढ्या संसारामध्ये तुम्ही आम्ही चिकटलोय. मग खरंच सांगा संसारामध्ये सुख नाही असं तुमचं मत आहे. पण उलट तुम्हाला सांगतो, संसारामध्ये सुख आहे, त्या सुखासारखं सुखच नाही. पण आपल्याला तो मामाला शोधता आला पाहिजे. आज संसारामध्ये सुख नाही असं तुम्ही म्हणताय, याचा अर्थ तुम्हाला योग्यतेचा कीर्तनकार भेटला नाही. संसारामध्ये सुख आहे पण सुखापर्यंत नेणारा कीर्तनकार तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भेटला नाही. काय संसारामध्ये दुःख आहे आणि काय संसारामध्ये सुख आहे? संसार सुखाचा करायचा म्हटला तर सुखाचा होऊ शकतो आणि संसार दुःखाचा ठेवायचा म्हटला तर दुःखाचाही राहू शकतो. पण संसार सुखाचा करण्यासाठी तुम्ही आम्हाला अजून संसाराची व्याख्याच कळली नाही, व्याख्याच कळली नाही. तुम्ही आम्ही कधी गेलोच नाही ना संतांच्या चरणावर. संतांच्या चरणावर गेलो तर तुम्ही आम्हाला कळेल की संसार कसा आहे. बरं महावैष्णव माऊली ज्ञानोबरायांजवळ गेलं तरी महावैष्णव माऊली ज्ञानोबराय सांगतात संसार दुःखाचाच आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी एकी जेल कवनाच्या श्रवणी कैसे सुख निद्रा अंथरुणी इंगळाचा. बरं माऊली यांच्या पुढे तुम्ही संसाराची व्याख्या काय करतात? संसार दुःख मूळ चौकडी इंगड विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. म्हणजे संसारामध्ये सुख नाही इथपर्यंत महावैष्णव माऊली ज्ञानोबराय पोचतात. त्याचाही पलीकडे जर माऊलींना विचारलं, माऊली माऊली संसारामध्ये लोक दुःखाला काय कारण आहे? पुन्हा माऊली सांगतात, या विषया वाचून काही आणि सर्वता रम्यता नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. ऐसा स्वभाव इंद्रियांचा झालाय की संसारामध्ये जे सुख आहे ना त्याला सगळं सर्व सुख म्हणतात. असा संसार येथे वाचून काही अशा अनेक पुरावा दिल्यानंतर कडे दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी दुःख बांधवडी दुःख बांधवडी